भाजीपाल्याची तीच परिस्थिती, टोमॅटोची तीच परिस्थिती आहे. शेतकरी वर्षभर कष्ट करतो, परंतु त्याच्याबद्दल त्याला योग्य भाव मिळत नाहीये. हा शेतकऱ्यांचा संताप आहे. हा शेतकऱ्याचा संताप आणि आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा शेतकऱ्यांचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवायचा, काय इतका संताप भाजीपाला रस्त्यावर बघताय? अहो, आता शेतकऱ्यांच्या संसाराची धुळदाण झालेली आहे. हा बाजारामध्ये नेऊन देखील त्यांना काही किंमत मिळणार नाही, तर सरकार त्याकडे काही पाहत नाही. आता सरकारला हे दिसावं त्यांच्या संसाराची काय वाट लागलेली आहे, त्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हा ओतलेला आहे आणि त्यामुळे सरकारला याच्या निमित्त जाग येण्याची अपेक्षा आहे. बघूया उद्या चर्चेमध्ये काय होतं. आपण बघतोय उद्या चर्चा होणार असली, उद्या चर्चा या ठिकाणी होणार असली तरी देखील अशा पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते आता आपल्याला होताना पाहायला मिळतं. ही थेट दृश्य बघतोय नाशिकच्या पंचवटी परिसरातील निमाणी बस स्थानकाच्या परिसरामध्ये. अशा पद्धतीनं शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि ते आंदोलन करत आहे. वेगवेगळ्या प्रश्न जे आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सरकारला कळावे म्हणून आम्ही आक्रमकपणे असं आंदोलन करतोय. शेतकऱ्यांची समस्या कधी समजणार, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी दिली जाते आणि नाशिकमधल्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश जो आहे तो आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो. आपल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही आणि त्याचाच उद्रेक म्हणून अशा पद्धतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. किसान मोर्चाच्या द्वारे शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि आंदोलक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून आपला सगळा संताप अशा पद्धतीने व्यक्त केलेला आपण बघतोय. नाशिकमधून हा मोर्चा निघालाय आणि इथे आपले प्रतिनिधी या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात आणि हे लाल वादळ आता मुंबईकडे येत आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांचा तीव्र संताप आपण बघतोय की ज्या भाजीसाठी, ज्या वस्तूंसाठी जीवाचं रान करतात हे शेतकरी आणि त्यांच्याच नशिबी इतकी वाईट अवस्था आली आहे की त्यांना हा सगळा भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागतोय. त्यामुळे कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो फेकत अशा पद्धतीनं आंदोलन इथे केलं जात आहे. किसान मोर्चाचे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. एकीकडे आपल्याला माहिती आहे अधिवेशन सुरू आहे आणि त्या दरम्यान हा सगळा आपला रोष पोहोचवण्याचा, संताप आपला पोहोचवण्यासाठी हे सर्वजण आता मुंबईकडे रवाना होणार आहेत. किसान मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं संताप व्यक्त केलेला आहे. ज्यासाठी प्रचंड मेहनत, अपार कष्ट केले या शेतकऱ्यांनी आणि तोच भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, नाशिकची ही दृश्य आपण बघतोय. आंदोलक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यात फेकत अशा पद्धतीने रोष नोंदवलेला आहे आणि किसान मोर्चाद्वारे शेतकऱ्यांनी आपला रोष नोंदवत आता काही वेळापूर्वी जसं त्यांच्या नेत्यांनी देखील म्हटलं होतं, अजित नवलेंनी देखील आपल्याला माहिती संवाद साधला होता आणि त्यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती.